हॅलो स्टुडंट, तर एम पी आरमध्ये आपण वेल्डिंग किंवा जॉईनिंग प्रोसेस पाहत होतो. त्यामध्ये पुढचं आहे इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग प्रोसेस EBW. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, जे इलेक्ट्रॉन बीम आहे त्याच्यामध्ये जी काही कायनेटिक एनर्जी असेल त्याचं कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये होतं आणि हीटमध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळं जे काही जॉईंट करायचे आहेत मेटल तिथं ते मेल्ट होतात तेवढ्या भागामध्ये आणि नंतर ते एकमेकांमध्ये फ्यूज होतात. आता इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगमध्ये आपण काय केलेलं आहे की इथं बघा लक्षात येईल, तर इथं टंगस्टन फिलामेंट वापरलेला आहे. हा टंगस्टन फिलामेंट म्हणजे एक इलेक्ट्रॉन गन असेल, टंगस्टन फिलामेंट असेल तर हा कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. म्हणजेच कॅथोड म्हणजेच काय, इथनं इलेक्ट्रॉन इमिट होतात आणि ते ॲनोडकडं ॲट्रॅक्ट होतात. कारण का की त्या दोघांमध्ये हाय पोटेन्शियल डिफरन्स असतो. हाय पोटेन्शियल डिफरन्समुळं ते काय होतं ना, इमिटेड इलेक्ट्रॉन ॲनोडकडं हाय व्हेलॉसिटीनं जाणार आहेत. आणि नंतर इथं फोकसिंग कॉईल वापरलेली आहे आणि डिफ्लेक्टिंग कॉईल वापरलेली असते. ती काय करते, फोकसिंग कॉईल आणि डिफ्लेक्टिंग कॉईल काय करते, जे काय हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन आहे त्यांना वर्कपीसकडं डायरेक्ट करते. ठीक आहे, जो काही हाय व्हेलॉसिटीचा जो काही फ्लो आहे तर ते वर्कपीसकडं कॉन्सन्ट्रेट करते म्हणा किंवा डायरेक्ट करते, एक पाथ देते. आणि जेव्हा हे हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन वर्कपीसवर म्हणजे ते जॉईंट जिथं करायचं आहे तिथं स्ट्राईक होतात, आदळतात, तेव्हा त्या कायनेटिक एनर्जीचं रूपांतर हे हीट एनर्जीमध्ये होतं. म्हणजे त्या जॉईंटला काय होणार आहे, ते मेल्ट होतं. मेल्ट होऊन ते परत काय होतं, सॉलिडिफाय झाल्यावर फ्यूज होतं. आता ही जी EBW किंवा इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग आहे ही व्हॅक्यूममध्ये आपण करत असतो. व्हॅक्यूम चेंबरमध्ये आपण ही परफॉर्म करत असतो. कारण का, जर ते एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये इलेक्ट्रॉन बीम आला, ठीक आहे, तर ते काय होऊ शकतं, विखुरलं जाऊ शकतं, डिस्पर्स होऊ शकतं आणि जी काही डेप्थ पाहिजे आपल्याला पेनिट्रेशनची ती मिळू शकणार नाही. किंवा जे काय पेनिट्रेटिंग पॉवर आहे ती ॲफेक्ट होईल. म्हणून आपल्याला डेप्थ ऑफ पेनिट्रेशन मिळवण्यासाठी आणि हे जे इलेक्ट्रॉन बीम आहेत ते विखुरले जाऊ नये किंवा डिस्पर्स होऊ नये याच्यासाठी ते व्हॅक्यूममध्ये आपण ही प्रोसेस करत असतो. म्हणजे याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू हीट एनर्जी. कायनेटिक एनर्जी जी इलेक्ट्रॉनची आहे ती हीट एनर्जीमध्ये रूपांतरित होते आणि जे काही पार्ट आपल्याला वेल्ड करायचे ते त्या ठिकाणी मेल्ट होतात आणि नंतर सॉलिडिफाय झाल्यावर फ्यूज होतात. आणि ही जी EBW ती व्हॅक्यूममध्ये आपण परफॉर्म करत असतो. मग ह्याच्यामध्ये टंगस्टन फिलामेंट कॅथोड म्हणून ॲक्ट होतं. त्याच्यातनं इलेक्ट्रॉन इमिट होतात, ते ॲनोडकडे जातात. ॲनोड आणि कॅथोडमध्ये हाय पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी जास्त असते इलेक्ट्रॉनची. आणि ह्यामध्ये फोकसिंग कॉईल आणि डिफ्लेक्टिंग कॉईल काय करतात, तर जे इलेक्ट्रॉन बीम आहेत त्याला एक डायरेक्शन देतात किंवा जे वर्कपीस आहे त्याच्याकडे ते डायरेक्ट करतात, तो इलेक्ट्रॉन बीम फोकस करतात. आणि त्यामुळं जेव्हा ते जी काय हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन आहेत ते वर्कपीसवरती आदळतील तेव्हा तिथं हीट एनर्जी तयार होईल आणि त्यामुळे ते मेल्ट होतं त्या ठिकाणी तेवढ्या भागामध्ये वर्कपीस आणि नंतर ते जॉईन होतं. नेक्स्ट आहे लेझर बीम वेल्डिंग. आता लेझर बीम वेल्डिंग, लेझर म्हणजेच काय बघा, तर लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लेझरचा फुल फॉर्म काय आहे, लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. तर लेझर बीम वेल्डिंगमध्ये आपण लेझरचा वापर करतो, म्हणजे लाईट एनर्जीचा वापर करतो. आता ही जी लाईट एनर्जी आहे त्याचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये होतं. आता इथं मध्ये व्हॅक्यूममध्ये परफॉर्म केलं जात नाही लेझर बीम वेल्डिंग, करण्याची गरजही नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. तर एअरमधनं पण ही बीम ट्रान्समिट होऊ शकते, त्यासाठी व्हॅक्यूम असलं पाहिजे असं काही नाही. आता ह्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसतं आहे बघा, एक झेनॉनची फ्लॅश ट्यूब आहे, त्याच्यामध्ये झेनॉन हा इनर्ट गॅस आहे. आता ह्याच्यामुळं काय होतं, जेव्हा ते कॅपॅसिटरला जॉईन होणार आहे तेव्हा ह्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे त्याचं लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. आता झेनॉन फ्लॅश ट्यूबमध्ये काय होतं, 1000 ऑफ फ्लॅशेस तयार होतात लाईटचे पर सेकंद. प्रत्येक सेकंदाला 1000 फ्लॅश पडतात प्रत्येक सेकंदाला. आता ही जी काही झेनॉनची फ्लॅश ट्यूब आहे त्यामध्ये लाईट इमिट होते. ठीक आहे, आता आतमध्ये रुबी क्रिस्टल आहे. रुबी क्रिस्टल कशाचं बनलेलं असेल, तर ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि त्याच्यामध्ये क्रोमियम हा डिस्पर्स असेल. ठीक आहे, आता रुबी क्रिस्टलचे दोन्ही एंड्स तुम्हाला काय दिसतात, तर मिरर आहेत. दोन्ही एंड्सला मिरर प्रोव्हाइड केलेली, हायली पॉलिश किंवा सिल्वर, त्याच्यामध्ये सिल्वर पॉलिश आहे मिरर. तर त्याच्यामध्ये एक एंड फिक्स आहे आणि दुसऱ्या एंड जे आहे त्याच्यामध्ये टायनी होल दिसतं की त्या टायनी होलमध्ये काय होणार आहे, ती लेझर बाहेर पडणार आहे. आता ह्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये इनर्ट गॅसचं शिल्डिंग आपण वापरू शकतो, जेणेकरून जे काय मेल्ट होणार आहे वर्कपीस
त्या जॉईंटच्या ठिकाणी. त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, इनर्ट गॅसचं शिल्डिंग ह्याच्यामध्ये एम्प्लॉय करू शकतो. आता आपण पाहतो की जेव्हा झेनॉन फ्लॅश ट्यूब हे 1000 ऑफ फ्लॅश पर सेकंद इमिट करते, तेव्हा जो क्रोमियम आहे तो क्रोमियम काय होतो, एक्साईट होतो, तो हाय एनर्जी लेवलला जातो, जंप करतो आणि नंतर तो इंटरमिडिएट लेवलला येतो आणि त्याच्या ओरिजिनल लेवलला येतो. तेव्हा तो काय करतो, तर तो एनर्जी रिलीज करतो. आता हे जे काही रिफ्लेक्शन आहे तर ते मिररमुळे परत ते रिफ्लेक्ट होतात लाईट एनर्जी आणि लेझर तयार होते. लेझरचं कॉन्सन्ट्रेटेड बीम तयार होतं आणि जे बीम आहे लेझरचं ते टायनी होलमधनं बाहेर पडतं. आता इथं फोकसिंग लेन्स तुम्हाला दिसते, त्या फोकसिंग लेन्समुळं काय होतात, ते जे काही बीम आहे ते एका पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट होतात आणि कॉन्सन्ट्रेटेड लेझर बीम जेव्हा दोन जॉईंट आहे त्याच्यामध्ये पडते तेव्हा त्याच्यामध्ये ती हीट एनर्जी डेव्हलप करते किंवा हीट जनरेट करते आणि त्यामुळं जे पार्ट आपल्याला जॉईन करायचे तिथं तेवढ्या भागात ते मेल्ट होतात आणि फ्यूज होतात. अशा पद्धतीनं हे लेझर बीम वेल्डिंग आहे. सो इट इज अ लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला झेनॉन फ्लॅश ट्यूब दिसते की ज्यामध्ये झेनॉन हा इनर्ट गॅस आहे. त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक एनर्जी आहे त्याचं लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे 1000 ऑफ फ्लॅश पर सेकंद त्याच्यामध्ये होतात. रुबी क्रिस्टलच्या भोवती झेनॉन फ्लॅश ट्यूब आहे. आता रुबी क्रिस्टलमध्ये काय असतं, तर ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि क्रोमियम हा डिस्पर्स असेल तर तो क्रोमियम ॲटम जो आहे तो एक्साईट होतो, तो हाय एनर्जी लेवलला जंप करतो आणि नंतर तो ओरिजिनल लेवलला येत असताना तो काय करतो, तर तो फोटॉन इमिट करतो आणि फोटॉन इमिट केल्यामुळे तिथं काय होतं की एक बीम तयार होतं. ठीक आहे. आता हे जे बीम आहे ते टायनी होलमधनं जो काही एक एंड दिसतो आहे तुम्हाला रुबी क्रिस्टलचा, त्याचं एक एंडमध्ये टायनी होल दिलेलं आहे. त्या टायनी होलमधनं काय होतं, ते बीम बाहेर पडतं आणि बाहेर पडल्याच्या नंतर फोकसिंग लेन्समुळं काय होतं, ते बीम कॉन्सन्ट्रेट होतं. जिथं आपल्याला जॉईनिंग करायचं आहे तिथं त्या दोन जॉईंटच्या मध्ये ते कॉन्सन्ट्रेट होतं. कॉन्सन्ट्रेट झाल्याच्या नंतर लेन्समधनं आपण ती बीम पाठवल्याच्या नंतर ते कॉन्सन्ट्रेट झाल्यावर तिथं काय होतं, हीट जनरेट होते. हीट जनरेट झाल्यामुळं कॉन्सन्ट्रेटेड बीममुळं, लेझर बीममुळं ते हीट जनरेट होते, म्हणजे लाईट एनर्जीचं हीटमध्ये रूपांतर होतं आणि तिथं तो तेवढा भाग हा मेल्ट होतो आणि नंतर सॉलिडिफाय झाल्यावर फ्यूज होतो एकमेकामध्ये. अशा पद्धतीनं हे लेझर बीम वेल्डिंग आहे. सो इट इज अ फ्युजन जॉईनिंग प्रोसेस ज्याच्यामध्ये आपल्याला लाईट एनर्जीचं हे हीट एनर्जीमध्ये रूपांतर होतं. आता ह्याच्यामध्ये मोनोक्रोमॅटिक लाईट वापरलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये सिंगल वेव्हलेंथची लाईट वापरलेली असते. आता ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ह्यामध्ये जे काही एंड्स आहेत रुबी क्रिस्टलचे ते सिल्वर पॉलिश मिरर आहेत. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने एका मिररला एका एंडला टायनी होल दिलेला आहे ज्याच्यामधनं लेझर बाहेर पडतो, लेझर लाईट बाहेर पडते आणि फोकसिंग लेन्समधनं ती पास केल्याच्यानंतर ती कॉन्सन्ट्रेट होती त्या जॉईंटच्या ठिकाणी जिथं जॉईन करायचं आहे तिथं आणि अशा पद्धतीने हीट डेव्हलप होते आणि आपलं वेल्डिंग त्यामध्ये ते हीट जनरेट झाल्यामुळे ते तिथं जॉईंटच्या ठिकाणी मेल्ट होतं आणि वेल्डिंग होणार आहे. नेक्स्ट प्रोसेस ऑफ वेल्डिंग इज ब्रेझिंग. आता ब्रेझिंग हे आपण सोल्डरिंग पाहणार आहोत, तर सोल्डरिंगसारखंच आहे ब्रेझिंग, तर फक्त की ह्यामध्ये ब्रेझिंगमध्ये जॉईंट्स जे असतात ते स्ट्रॉंग जॉईंट आपल्याला मिळतात. ह्याच्यामध्ये जो फिलर मेटल असतो तो हार्डर फिलर मेटल असतो, त्याला स्पेल्टर असं आपण म्हणतो. जो फिलर मेटल आपण इथं वापरणार आहे ब्रेझिंगमध्ये तो स्पेल्टर या नावानं ओळखला जातो. तर ह्याचा मेल्टिंग पॉईंट हा जे पार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत, जे पार्ट आपल्याला ब्रेझिंग करायचे आहेत त्याच्यापेक्षा स्पेल्टर म्हणजे फिलर मेटलचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही फिलर मेटल आपण वापरतो ते दोन प्रकारचं असतं. एक कॉपर बेस अलॉय असतं ज्याच्यामध्ये ब्रास आणि कॉपर किंवा टीन अलॉय वापरलं जातं आणि ह्याचा जो मेल्टिंग टेम्परेचर आहे ते 850 ते 950 डिग्री असतं. तर फेरस मेटल जॉईनिंगसाठी कॉपर बेस अलॉय आपण वापरू शकतो किंवा सिल्वर बेस अलॉय पण असतो, सिल्वर कॉपर किंवा सिल्वर कॉपर झिंक असं पण असतं. त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 600 ते 850 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे फिलर मेटल वापरलं आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट अबाव 427 डिग्री सेल्सिअस असतो. ठीक आहे. आता ह्यामध्ये काय केलं जातं, हे प्रोसेस कशी केली जातात, तर पहिल्यांदा जे आपल्याला पार्ट जॉईन करायचे आहेत ते
क्लीन केले जातात. त्याच्यानंतर त्याच्यावरती फ्लक्स अप्लाय केला जातो. फ्लक्स हा पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा पेस्ट फॉर्ममध्ये असेल. फ्लक्स अप्लाय करण्याचं कारण म्हणजे ऑक्सिडेशन होऊ नये यासाठी. नंतर जे पार्ट क्लीन केले त्याच्यावर फ्लक्स अप्लाय केलं ते क्लॅम्प केले जातात एका डिझायर्ड पोझिशनला जॉईनिंग करण्यासाठी क्लॅम्प केले जातात. शक्यतो ह्याच्यामध्ये बोरॅक्स नावाचा फ्लक्स आपण यूज करत असतो. आता ह्याच्यामध्ये पार्ट हीट केले जातात. 427 टेम्परेचरच्या वरती. तर पार्ट हीट केले जातात आणि त्यामध्ये काय होतं, जो फिलर मेटल आहे आपण स्पेल्टर म्हणतो त्याला, तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. ठीक आहे. आणि मेल्ट झाल्याच्या नंतर तो दोन जॉईंटच्या मध्ये कॅपिलरी ॲक्शननं फ्लो होतो आणि जेव्हा तो कूल होईल तेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रॉंग जॉईंट आपल्याला मिळतं. अशा पद्धतीनं हे ब्रेझिंग ही जी काही प्रोसेस आहे ती केली जाते. तर ह्याच्यामध्ये फ्लक्स कोणता वापरला आहे तर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये बोरॅक्स हा फ्लक्स वापरलेला आहे. तर ह्याचं जे कॉम्पोजिशन आहे ते बोरेट, फ्लोराईड किंवा क्लोराईड किंवा बोरॅक्स, बोरिक ॲसिड हा फ्लक्स मटेरियल म्हणून वापरला जातो, जो पावडर किंवा पेस्टच्या स्वरूपात असेल. फिलर मेटल जे आहे ते फिलर मेटल ह्याच्यामध्ये कॉपर बेस अलॉय असेल किंवा सिल्वर बेस अलॉय असेल, मागाशी म्हटल्याप्रमाणे ते वायरच्या स्ट्रीपच्या स्वरूपात असू शकतं. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की वेगवेगळ्या मेथड्स आहेत ब्रेझिंगच्या. टॉर्च ब्रेझिंगमध्ये आपण हीटिंग जे करणार आहे ते ब्लो टॉर्चनं किंवा ऑक्सिॲसिटिलीन गॅस फ्लेमच्या साह्यानं करतो, जेणेकरून जो फिलर रॉड आहे किंवा फिलर मेटल आहे ते मेल्ट व्हावं. म्हणजे हीट सप्लाय कुठल्या पद्धतीनं करतो त्याच्यावर नाव आहे टॉर्च ब्रेझिंग. त्याच्यानंतर आहे फर्नेस ब्रेझिंग. तर लार्ज साईजचे पार्ट असतील तर ते फर्नेसमध्ये आपण हीट करतो. ह्याच्यामध्ये इंडक्शन हीटिंग हे जास्त करून वापरलं जातं. त्याच्यानंतर रेझिस्टन्स ब्रेझिंग जे आहे ते स्मॉल पार्टच्यासाठी आपण रेझिस्टन्स ब्रेझिंग करत असतो. तर ह्याच्यामध्ये जे इक्विपमेंट आहेत ते सेम रेझिस्टन्स वेल्डिंगसारखेच आहेत, फक्त ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जिथं जॉईंट करायचं आहे तिथं फिलर मेटल अप्लाय केलं जातं किंवा प्लेस केलं जातं. त्याच्यानंतर डीप ब्रेझिंग आहे. ह्यामध्ये काय केलं जातं, डीप म्हणजे बुडवणे, इमर्स करणे. तर जे पार्ट आहेत ते जे ब्रेझिंग करायचे ते क्लीन केले जातात, त्याच्यावर फ्लक्स अप्लाय केला जातो, ॲसेंबल केले जातात फिक्चरमध्ये आणि ते बुडवले जातात. मोल्टन फिलर मेटलचा जो काही बाथ असेल त्याच्यामध्ये ते बुडवले जातात, इमर्स केले जातात. आता ह्याचं जर ॲडव्हान्टेजेस बघायचं झालं ब्रेझिंगचं तर डिसिमिलर मेटल आपण जॉईन करू शकतो. त्याच्यानंतर मिनिमम क्लिनिंग रिक्वायर्ड आहे, म्हणजे रिक्वायर्ड मिनिमम क्लिनिंग, ह्याचा ॲपिरन्स चांगला असतो जॉईंटचा. त्याच्यानंतर ही प्रोसेस क्विकली होऊ शकते आणि आपल्याला फिनिशिंग कमी लागतं. तर लिमिटेशन असं आहे की स्किल लागतं ह्याला आणि लार्ज साईजचे पार्ट आपल्याला थोडंसं लिमिटेशन आहे. आता ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ॲप्लिकेशनमध्ये पाहिलं तर जे काही कार्बाईडचे टोक आहेत ते स्टीलच्या शंकला म्हणजे डिसिमिलर मेटल आहेत ते आपण ब्रेझिंग केलेले असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅडिएटर, एक हीट एक्सचेंजर, काही इलेक्ट्रिक पार्ट्समध्ये ब्रेझिंग केलं जातं. त्याच्यानंतर जे काही पाईप फिटिंग आहे, त्याच्यानंतर बँडसॉ असेल, जे बायसिकलचे पार्ट्स आहेत जसं की फ्रेम आहे, रिम आहे, त्याचे पार्ट्स ब्रेझिंग केले जातात. त्याच्यानंतर कार्बाईडचं टीप आपण स्टीलच्या शंकला जोडतो. तर अशा पद्धतीने हे ब्रेझिंग आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे ते म्हणजे सोल्डरिंग. आता सोल्डरिंग म्हणजेच काय की तुम्ही पाहिलेलं आहे पहा, इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स असतील तर आपण सोल्डरिंग करत असतो. तर सोल्डरिंग म्हणजेच काय की दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्ट आपण जोडतो. मग ह्याच्यामध्ये फ्युजिबल मेटल किंवा अलॉय आपण वापरतो, जे की मोल्टन स्टेटमध्ये आपण अप्लाय करत असतो. दोन जॉईंटच्यामध्ये दोन जॉईनिंग करायचे असतील पार्ट तर जे काही फ्युजिबल अलॉय किंवा मेटल आहे जे मेल्ट होतं ते आपण मोल्टन स्टेटमध्ये त्या जॉईंटवरती अप्लाय करत असतो. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जे फिलर मेटल ह्याच्यामध्ये वापरले आहे त्याला आपण सोल्डर असं म्हणतो. आता ह्या सोल्डरचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो 150 ते 350 डिग्री सेल्सिअस म्हणजे 427च्या आत ह्याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो असतो. आणि ह्याच्यामध्ये जे सोल्डर आहे ते लीड किंवा टीनचं बनलेलं असणार आहे. ह्याच्यामध्ये प्रकार आहेत सॉफ्ट सोल्डरिंग आणि हार्ड सोल्डरिंग. तर सॉफ्ट सोल्डरिंग म्हणजेच काय की असे पार्ट आपण जॉईन करायचे की जे हाय टेम्परेचरला सब्जेक्ट झालेले नाही आहेत किंवा एक्सेसिव्ह लोडला सब्जेक्ट झालेले नाहीत.
तर अशा पार्ट्सवरती आपण सॉफ्ट सोल्डरिंग करत असतो. जसं की वायर्स जॉईन करायचे, स्मॉल पार्ट्स जॉईन करायचे आहेत. तर सॉफ्ट सोल्डरिंगमध्ये जे काही सोल्डर आहे ते लीड किंवा टीनचं बनलेलं असेल, लीड अँड टीनचं बनलेलं असेल. त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 150 ते 350 डिग्री सेल्सिअस एवढा असू शकतो, डिपेंडिंग अपॉन कॉम्पोजिशन. आणि ह्याच्यामध्ये फ्लक्स यूज केलेलं आहे, ते रोसिन किंवा झिंक क्लोराईड यूज केलेलं असतं. आता फ्लक्स का वापरतो, तर ऑक्सिडेशन होऊ नये यासाठी. आता हार्ड सोल्डरिंग जर पाहिलं तर हार्ड सोल्डरिंगमध्ये जो काही फिलर रॉडचा किंवा हार्ड सोल्डर आहे त्याचं मेल्टिंग टेम्परेचर 600 ते 900 आहे. याच्यामध्ये आपण लीड सिल्वर किंवा कॅडमियम सिल्वर अलॉय आपण वापरतो सोल्डर म्हणून. आणि ह्याच्यामध्ये हाय टेम्परेचर, हाय मेल्टिंग पॉईंट आहे त्या सोल्डरचा. आणि हार्ड सोल्डरिंगमध्ये जे आपण फ्लक्स पेस्ट फॉर्ममध्ये आपण वापरत असतो. आणि हे सोल्डरिंग करायच्या आधी किंवा हीटिंग करायच्या आधी आपण ब्रशनं ते अप्लाय करत असतो. आता सोल्डरिंग मेथडमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये सोल्डरिंग टेक्निक बऱ्याचशा आहेत. ह्याच्यामध्ये आपण डीप सोल्डरिंग किंवा सोल्डरिंग आयनच्या साह्यानं करू शकतो किंवा रेझिस्टन्सच्या साह्यानं सोल्डरिंग करू शकतो. ते इंडक्शन, फर्नेस, इन्फ्रारेड, अल्ट्रासोनिक असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आपण जर पाहिलं तर सोल्डरिंग आयन आपण बऱ्यापैकी इथं वापरतो. पण एक लक्षात घ्यायचं आहे की जे सोल्डरिंग आपण करणार आहे त्याच्या आधी जे पार्ट आहेत ते क्लीन केले पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पार्टमध्ये ऑइल, ग्रीस, स्केल, डर्ट नसलं पाहिजे. तर सरफेस क्लिनिंग केलं पाहिजे मेकॅनिकली किंवा केमिकली. आता ट्रॅडिशनली आपण काय करतो की सोल्डरिंग आयर्न वापरतो. सोल्डरिंग आयर्न ह्याच्यामध्ये कॉपरचं टिप असतं किंवा बीट असतं, टोक असतं कॉपरचं. आता जे काही पार्ट्स आहेत त्या स्मॉल पार्ट्ससाठी आपण वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये सोल्डरिंग आयर्न जे आहे ते कसे बनलेले आहे, तर एक कॉपरचं बीट आहे ज्याचं एक एंड पॉइंटेड आहे, टोकदार एंड आहे. आणि हे स्टीलच्या शाफ्टला रिवेटिंग केलेलं असतं. आणि हा जो स्टीलचा शाफ्ट आहे तो वुडन हँडलला फिट केलेला असतो. आता ह्याच्यामध्ये जे काही सोल्डरिंग आयर्न आपण यूज करतो त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर पहिल्यांदा जे बीट आहे ते बीट आपण गॅस किंवा कोक फायरच्या साह्यानं हीट करायचं आहे. म्हणजे किंवा इलेक्ट्रिकली हीट केलं तर चालतं. नंतर ते क्लीन करायचं आहे आणि ते फ्लक्समध्ये बुडवायचं आहे. आणि नंतर जे सोल्डर जे आहे त्या सोल्डरवरती, म्हणजे एक तारच्या स्वरूपात सोल्डर असेल सपोज, तर त्यावरती ते घासायचं आहे. घासल्याच्या नंतर काय होणार आहे, ते सोल्डर मेल्ट होतं आणि जे टोक आहे सोल्डरिंग आयनचं जे टोक आहे त्याच्यावरती ते जमा होतं. त्याला आपण टीन द बीट असं म्हणतो. म्हणजे त्याच्यावरती जे काही सोल्डर आहे, जो फिलर मेटल आहे तो मेल्ट होऊन जमा होतो त्या टोकावरती सोल्डरिंग आयनच्या. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर जिथं आपल्याला जॉईनिंग करायचं आहे तिथं ते आपण ते जे काही बीटवरती जमा झालेलं सोल्डर किंवा फिलर मेटल आहे मोल्टन स्वरूपामध्ये, ते मोल्टन सोल्डर जे आहे ते आपल्याला त्या जॉईंटच्या इथं अप्लाय करायचं आहे. सो इन दिस द आयर्न or soldering iron is heated by gas or coke fire. It is heated electrically also. It can be cleaned. Then tip is dipped in the flux so that flux will prevent the oxidation. And then the pit is rubbed against the solder. Then solder will melt. That means filler rod will melt and it will deposit on the bit, that is tin the bit. And this molten state filler metal, that is solder, is applied to the joint. So advantages of soldering is low cost, simplicity of equipment, low cost आहे इक्विपमेंट्स. त्याच्यानंतर बेस मेटल हे अफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर चांगलं इफेक्टिव्ह सिलिंग ऑप्टेन होतं. ह्याचं लिमिटेशन आहे की लार्ज सेक्शन आपण सोल्डरिंग करू शकत नाही. त्यानंतर काही वेळेस आपल्याला याच्यामध्ये जॉईंटची स्ट्रेंथ कमी येते, ब्रेझिंगपेक्षाची स्ट्रेंथ कमी असते. त्याच्यानंतर सोल्डरिंग जॉईंट कॅनॉट बी यूज ॲट हाय टेम्परेचर ॲप्लिकेशन. आता ह्याचे जे ॲप्लिकेशन आहेत ते कुठले आहेत सोल्डरिंगचे, तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जे आहेत, रेडिओ, टी व्ही, त्याच्या कनेक्शनसाठी आपण वापरतो, सोल्डरिंग करतो. त्याच्यानंतर बॅटरी किंवा अदर टर्मिनल्स असतील त्याचे वायरिंग, ते आपण सोल्डरिंग करतो. रॅडिएटर ब्रास ट्यूब सोल्डरिंग करतो किंवा ब्रास हा जे काही बेरिंग आहेत त्याच्यामध्ये.
त्याच्यानंतर आपल्याला ज्वेलरीमध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये पण आपण वापरतो. आता ह्याचा डिफरन्स जर पाहायचा झाला सोल्डरिंग ब्रेझिंगचा, तर ब्रेझिंगमध्ये जे काय टेम्परेचर आहे, मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर ऑफ फिलर मेटल 427च्या वरती आहे आणि सोल्डरिंगमध्ये 427च्या आत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रेझिंगमध्ये काय केलं जातं, डिसिमिलर मेटल्स कॅन बी जॉईन बाय हिटिंग ॲडिंग अ नॉन फेरस ऑलॉय विथ मेल्टिंग पॉईंट अबाव 427 डिग्री सेल्सिअस. आणि सोल्डरिंगमध्ये जे काही मेटल्स आहेत ते जॉईन केले जातात बाय युजिंग लो टेम्परेचर मेटल अलॉय. ह्याच्यामध्ये ब्रेझिंगमध्ये स्ट्रेंथ चांगली असते, सोल्डरिंगमध्ये स्ट्रेंथ जॉईंटची कमी असते. आता ब्रेझिंगमध्ये जो फिलर मेटल आहे तो कॉपर किंवा सिल्वरचा असेल आणि सोल्डरिंगमध्ये जो फिलर मेटल आहे तो टीन आणि लीडचा अलॉयचा असेल. आणि ब्रेझिंगची कॉस्ट थोडी जास्त आहे, सोल्डरिंगची कॉस्ट कमी आहे. ब्रेझिंग रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये वापरलं जातं, सोल्डरिंग बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये वापरलं जातं. ब्रेझिंगमध्ये जो फिलर मेटल आहे त्याला आपण स्पेल्टर म्हणतो, सोल्डरिंगमध्ये जो फिलर मेटल त्याला आपण सोल्डर म्हणतो. तर अशा पद्धतीनं आज आपण इथंच थांबतो आहे.